आपण जे प्रश्न विचारले ते खूप महत्त्वाचे आहे. मी मान्य करते की सध्याची जी आपली लाईफस्टाईल आहे, जसं आपण जेवण नेहमीच रात्री बाहेरचे ऑर्डर करते. एक मुळे आपल्याला लगेच जेवण मिळते हातात, की लांब वर्किंग आवर्स आहे, आपल्याला अजिबात एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसते. हे मुंबईचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली डायबिटीज वाढते. त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे. तर मधुमेह बोलतो तर इट इज सिम्पली ब्लड शुगर, म्हणजे रक्ताचे शर्करा लेवल्स वाढतात नॉर्मलपेक्षा. आणि त्याच्यात मल्टिपल कारणं असू शकतात, की एकतर इन्सुलिन व्यवस्थित तयार होत नाहीये, नाहीतर इन्सुलिन तयार होतोय पण इन्सुलिन काम करू शकत नाहीये जेवढं त्याला काम केलं पाहिजे. तर जेव्हा आपण टाईप 1 डायबिटीज बोलतो, आपल्या शरीरातल्या जे ऑटो इम्युन डिझीज बोलतो, शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती स्वतःच्याच पॅनक्रियाटिक सेल्सवर अटॅक करते आणि त्याच्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही. महिलांमध्ये आजकाल, मग ते वर्किंग असू देत किंवा गृहिणी असू देत, त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव, आहाराकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातला ताणतणाव यामुळे एक प्रकारचा स्थूलपणा सुद्धा येतोय आणि हे त्या मधुमेहासाठी कारणीभूत आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये तसे सिम्पटम्स काही वेगळे नसतात, बरेच सारे सारखेच असतात. डायबिटीस रेमिशन आणि डायबिटीस रिव्हर्सल या कन्सेप्ट्सनी खूप प्रसिद्धी घेतली आहे. फर्स्ट एक आपण डेफिनेशन बघू. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते ॲज पर ADA, EASD, डायबिटीस इंटरनॅशनल, डायबिटीस UK, त्यांचे डेफिनेशन अशी आहे की 3 महिन्यापर्यंत विदाऊट ट्रीटमेंट जर तुमचं HbA1c लेस दॅन 6.5 असेल तर त्याला आपण डायबिटीस रेमिशन म्हणतो. डायबिटीस क्युअर म्हणजे डायबिटीसचे पूर्ण लक्षणे पण गेली, रिपोर्ट्स पण नॉर्मल झाली आणि तुम्हाला काही मेडिकेशनची पण गरज नाही आणि ते परत पण येऊ शकत नाही.